नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे नुसतीच धावपळ, वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म्स भरणे आणि तो प्रचंड मानसिक आणि आर्थिक ताण, हे सगळं आपण अगदी जवळून जाणतोच. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं आता लवकरच बदलणार आहे? होय, 5 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने असा एक ऐतिहासिक शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध केलाय, जो या सगळ्या भरती प्रक्रियेचा चेहरा-मोहराच बदलून टाकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता या निर्णयाच्या खोलात जाऊया आणि बघूया नक्की काय बदल झालेत ते. जुनी आणि नवी व्यवस्था यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. आधी काय व्हायचं, प्रत्येक विभागाची वेगळी परीक्षा, वेगवेगळे अभ्यासक्रम, 10 ठिकाणी फी भरणं आणि निकालासाठी लागणारा तो जीव घेणा वेळ. पण आता नव्या व्यवस्थेमध्ये या सर्व परीक्षा एका छत्राखाली म्हणजेच थेट MPSCच्या सामायिक परीक्षा अंतर्गत होणार आहेत. कालबद्ध प्रक्रिया आणि 100% पारदर्शकता, म्हणजे आता उमेदवारांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार. आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय पाहणार आहोत याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. शासनाचा हा नवीन निर्णय, MPSCच्या अधिकारांत झालेली प्रचंड वाढ, गट ब आणि क मधले महत्त्वाचे बदल, ITI उमेदवारांसाठीची एक मोठी खुशखबर आणि शेवटी प्रशासनाची पुढची कार्यवाही काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, शासनाचा नवीन भरती निर्णय. हा एवढा मोठा निर्णय एकाएकी का घेतला गेला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर या एका वाक्यात लपलंय: किमान शासन आणि कमाल प्रशासन. हे नुसतं वाक्य नाहीये बरं का. विकसित महाराष्ट्र 2047चं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रशासनातील अनावश्यक गुंतागुंत कमी करून अत्यंत पारदर्शक आणि नागरिक केंद्रित मनुष्यबळ उभं करण्यासाठीच जुने क्लिष्ट नियम आता हद्दपार केले जात आहेत. आणि या निर्णयाचा आवाका किती मोठा आहे हे सांगणारा हा आकडा बघा, 553. हो, या एकाच शासन निर्णयाने तब्बल 553 संवर्गांचे जुने नियम ओव्हरराईड केलेत, म्हणजेच बदलून टाकलेत. वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या नियमांची जागा आता या नव्या सुटसुटीत नियमांनी घेतलीय. प्रशासकीय पातळीवर एक वाक्यता आणण्यासाठी उचललेलं हे खरंच एक मास्टरस्ट्रोक पाऊल आहे. आता आपण वळूया दुसऱ्या आणि सर्वात मोठ्या रचनात्मक बदलाकडे, MPSCच्या कार्यकक्षेत झालेली वाढ. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब अंतर्गत आता तब्बल 103 संवर्ग समाविष्ट झालेत. आधी आयोगामार्फत फक्त 57 संवर्गांची पदभरती केली जात होती. विचार करा, आता यात आणखी 46 नवीन संवर्गांची भर पडलीय. म्हणजे एकाच सामायिक परीक्षेच्या छत्राखाली आता तुम्हाला कितीतरी जास्त पदांसाठी संधी उपलब्ध होणार आहेत. आणि आता ज्याची हजारो विद्यार्थी वाट पाहत होते ती घोषणा. गट ब अराजपत्रित आणि गट क मधील सर्व पदे आता पूर्णपणे MPSCकडे आली आहेत. आधी वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षांच्या तारखा एकमेकांवर आदळायच्या, कधी कुठे गोंधळ उडायचा, तो सगळा प्रकार आता कायमचा संपला. एकच सामायिक अभ्यासक्रम आणि फिक्स वेळापत्रक. विद्यार्थ्यांसाठी याहून दिलासादायक काय असू शकतं? तिसरा मुद्दा पाहूया. गट ब आणि क मधील निवड प्रक्रियेत नेमका काय बदल झालाय? हा निर्णय ऐकून उमेदवारांना नक्कीच हायसं वाटेल. गट ब अराजपत्रित आणि गट क च्या कोणत्याही पदासाठी आता मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखती अजिबात होणार नाहीत. होय, मुलाखतीचे टेन्शन खल्लास. केवळ लेखी परीक्षेची गुणवत्ता यादी आणि थेट निवड. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेलच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे निकाल अत्यंत वेगाने लागतील. आता आपला चौथा मुद्दा, जो खास करून आपल्या तांत्रिक आणि ITI उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी विचारत होते की क्राफ्ट किंवा ट्रेड इन्स्ट्रक्टर पदासाठी काय बदल झालाय. तर लक्ष द्या, आधीच्या नियमानुसार 10वी आणि ITI नंतर उमेदवाराला तब्बल 3 वर्षांचा वर्कशॉपमधला अनुभव अनिवार्य होता. त्यामुळे फ्रेशर्सना चान्सच मिळायचा नाही. पण आता नव्या सुधारित नियमात ही अनुभवाची जाचक अट पूर्णपणे काढून टाकण्यात आलीय. जर तुमच्याकडे NSC किंवा NTC सोबत CITS प्रमाणपत्र असेल किंवा संबंधित शाखेत डिप्लोमा किंवा डिग्री असेल, तर कोणत्याही अनुभवाशिवाय तुम्ही थेट या पदांसाठी पात्र आहात. जर तुम्हाला स्वतः खात्री करायची असेल तर थेट शासन निर्णयाचे हे कागदपत्रच बघा. डावीकडे जुना नियम आहे, ज्यात स्पष्ट लिहिलंय 3 वर्षांचा प्रात्यक्षिक अनुभव आवश्यक आहे. आणि आता उजवीकडे बघा, नव्या नियमात एकदम क्लिअर कट लिहिलंय, अनुभवाची आवश्यकता नाही. हजारो तांत्रिक पदवीधरांसाठी आणि फ्रेशर्ससाठी हे एक गेम चेंजरच ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, निदेशक वीजतंत्री,
म्हणजेच इन्स्ट्रक्टर, इलेक्ट्रिशियन किंवा वेल्डर, फिटर यांसारख्या तांत्रिक पदांसाठी आता थेट भरती होणार. केवळ गुणवत्ता आणि तुमची शैक्षणिक अर्हता यावरच तुमची निवड ठरेल. अनुभवाच्या अभावी आता कोणत्याही होतकरू उमेदवाराला भरती प्रक्रियेच्या बाहेर राहावं लागणार नाही. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, पुढील प्रशासकीय कारवाई. हे सगळे बदल प्रत्यक्षात कधी उतरणार? तर हे फक्त कागदावर राहण्यासाठी नाहीये. शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना अतिशय कडक निर्देश दिलेत की पुढील फक्त 15 दिवसात त्यांना त्यांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये हे बदल समाविष्ट करून ते पुन्हा प्रकाशित करायचे आहेत आणि 1 महिन्याच्या आत पोर्टलवर रिक्त पदे अद्ययावत करायची आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, वेळ न दौडता शासनाने कालबद्ध सरळ सेवा भरतीची गाडी एकदम टॉप गिअरमध्ये टाकली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्याचा निष्कर्ष काय? मुलाखत नाही, तांत्रिक पदांसाठी अनुभवाची अट नाही आणि सर्व परीक्षा एकाच छत्राखाली. यामुळे प्रक्रिया तर पारदर्शक आणि वेगवान होईलच, पण स्पर्धाही नक्कीच वाढेल. मग प्रश्न हा आहे की या नव्या MPSCद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुपरफास्ट सिस्टीममध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमची अभ्यासाची रणनीती कशी बदलावी लागेल, यावर नक्की विचार करा आणि अभ्यासाला लागा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.